दर्शी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये झेडपी निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी उसळली आहे। उमेदवार आणि समर्थक जमा झाल्यानं परिसरामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। गर्दी आवरता पोलिसांना दमछाक होतीये। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय वातावरण यामुळे चांगलंच तापलंय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। विजय, गर्दी उसळलेली आहे, ही गर्दी आता आटोक्यात आली आहे का आणि पोलिसांसमोर सध्या काय पद्धतीचं आव्हान आहे? नक्कीच इथे जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काही तास जे आहे ते शिल्लक आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण उमेदवार जे आहे ते मोठ्या ताकदीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता दाखल झाल्याचे पाहायला मिळत होते। सुरुवातीला मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाली होती, मात्र पोलिसांनी जे आहे आता एक गर्दी कमी केलेली आहे आणि उमेदवारांनी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आतमध्ये सोडलेले, त्यामुळे या ठिकाणी शांतता आहे। सध्या मी पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेली आहे। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ही उमेदवारी दाखल करण्यासाठी आता निवडणूक विभागाकडे जे आहे ते उमेदवार या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती केलेली आहे। उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी देखील आता निवडणूक आयोग पण जे आहे ते या ठिकाणी केलेले आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। कोणत्या गणामधून आणि कोणत्या जिल्हा परिषद गटामधून कोणता गट कुठे लावण्यात आले याची देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी निवडणूक आयोगाने लावलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो जसं पिंपरी बुद्रुक आहे, या भागामध्ये कोणता उमेदवार असणार आहे आणि कोणत्या भागामधून कोणता उमेदवार फॉर्म भरून घ्यायचा आहे हे देखील या ठिकाणी निवडणूक विभागाने लावलेले आहे। सध्या पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त देखील ठेवलेला आहे आणि या ठिकाणी गर्दी होऊ नये, कोणत्या दिवशी घटना घडू नये यासाठी देखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही वेळ जो आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे आता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो वेळेत दाखल व्हावा यासाठी उमेदवार जे आहे ते आता प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता उमेदवारांनी जे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा हॉल आहे त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळते। सिद्धेश, पण विजय, सध्या आता आपण बघितलं असेल तर तुझ्या मागे आपसुकच ही खूप गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय। अर्ज भरण्यासाठी गर्दी झालेली आहे। साधारण किती वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतात? आज शेवटची संधी आहे या उमेदवारांसाठी। नक्कीच इथे जर पाहिलं तर 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी आदेश जे आहे ते दिलेले आहे। त्यामुळे आता 3 वाजेपर्यंत हे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणाहून 3 वाजेपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करता येऊ शकतो। मात्र त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर त्यांची ज्या डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत, त्याची पडताळणी जी आहे ती सुरुवातीला केली जात आहे। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या गणामध्ये आणि गटामध्ये जे आहे ते निवडणूक अधिकारी आहेत ते आपले फॉर्म तपासून त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून घेत असल्याचं पाहायला मिळतात। कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ जी आहे ती केवळ 3 वाजेपर्यंत आहे। 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवाराचे अर्ज दाखल झालेले आहेत त्याच उमेदवारी धरण्यात येणार आहे, त्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणं बंद होणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक आपल्या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे आता उमेदवारांनी या ठिकाणी झुंबड देखील केल्याची पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।